हॅलो. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. हॅलो पंच. आयोजकांना विनंती असेल आपण सामन्यांना चालना द्यायची आहे. मनोज पाटील, शिवकुमार पाटील, वैभव पाटील, सुहास कांबळे, गणेश पाटील, नवयुग 11 भोर आपला 11वा खेळाडू, 12वा खेळाडू, क्षमा करा 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे एखादा. तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये नवयुग 11 बोर संघाकडून आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल योगेश सनस. नॉन स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळेल ओमकार. पहिलं षटक हाताळण्यासाठी जैनमान स्पोर्ट्स वाकोडे संघाकडून स्वप्नील पाटील. जरा माईकचा आवाज थोडासा. हॅलो बस थोडा नवयुग प्रतिष्ठा. पाण्याची सोय झालेली आहे. तर ज्या खेळाडूंना पाण्याची गरज असेल त्यांनी यायचे. मंचाच्या समोर पाण्याची सोय झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती नवयुग 11 बोर संघाचा एक स्ट्रायकिंग फलंदाज योगेश. कॉलनी क्रिकेट खेळत असताना मूर्ती लहानपण कीर्तिमान पाहायला मिळते. घनसोली प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना सुद्धा या योगेशची चांगली कामगिरी राहिली होती. पठाण म्हणून संबोधलं जातं घनसोली एरियामध्ये. योगेश सनस दोन भावांची जोडी या मैदानामध्ये आपण पाहू शकतोय. योगेश सनस आणि अर्जुन सनस दोन सख्या भावांची जोडी. करण सनस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पहिला चेंडू स्वप्नील पाटील यांचा नोच्या स्वरूपात, 9+1 डिक्लेअर स्वरूपात एक धाव आणि नो अशा दोन धावांची भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते ते दोन या आकड्यावरती. श्री गणेशा केला जातोय नवयुग 11 बोर संघाचा 2 धावांनी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न योगेशचा फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता करताना स्वप्नील. अरे पुढे जागा आहे ना यार. स्वप्नील वरती प्रहार केला योगेशने. पहिला चेंडू खेळत असताना योगेशने फटका लगावलाय. सेकंड टियरच्या वरतून चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावते. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते स्वप्नील. स्ट्रायकिंग एंडला योगेश पठाण. दुसऱ्या चेंडूवरती फुलटॉस होता. आक्रमण केले. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. काय फलंदाजी योगेश सनस. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील पाटील वरती आक्रमण केले. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा योगेश सनस. लगातारचा तिसरा षटकार. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळवण्याचा प्रयत्न होता स्वप्नीलचा, पण त्यावरती सुद्धा प्रहार केला योगेशने. योगेशकडे ती ताकद आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. लगातारचे 3 षटकार योगेशच्या बॅटमधून सजवले गेले.
पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतलाय निर्धाव चेंडूची सांगता करताना तेच तर्रार गोलंदाजी आता पाहायला मिळाली स्वप्नील पाटील याच्याकडून निर्धाव चेंडूची सांगता होते धावफलक स्थिर आहे 20 या आकड्यावरती फटका लगावलाय डाऊन टू द ग्राउंड 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार धावफलक 4 ने पुढे सरसावतोय चेंडू जातो सीमा रेषा पार षटकार धावफलक 6 ने पुढे सरसावतोय ओमकारच्या बॅट मधून हा फटका सजवला जातोय एका बाजूने योगेश तडाखे मारतो तर दुसऱ्या बाजूने ओमकार फटके सजवतोय धावफलक 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा हातामध्ये जादू आहे ओमकारकडे ती क्षमता आहे फिरवलाय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल ओमकारला धावफलक 1 ने पुढे सरसावते 32 या आकड्यावरती स्ट्रायकिंग एंड वरती आला योगेश सणस ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत लगातार ते 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे योगेशने पंच इशारा देत आहेत चेंडू घोषांकित क्षेत्रात जातोय 22च्या स्वरूपात 1 धाव येते धावफलक जाऊन पोहोचते ते 33 या आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज होते ओमकार सामना करेल योगेश शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पण कुठेतरी चुकी करतो ओमकार वाईट +1 धावफलक 2 ने पुढे सरसावते धावफलक जाऊन पोहोचते ते 35 या आकड्यावरती मोठा फटका आलाय चेंडू लॉब झालाय क्षेत्ररक्षक आहे शरद जाधव चेंडू खाली कुठेतरी चुकी करताना प्रॉपर कॉलिंग नाही गणेश महाराज आणि शरद जाधव चुकी होते मोठा मासा गळाला लागला असता योगेशच्या स्वरूपात पहिला हादरा लागला असता नवयुग 11 बोरला पण पहिलं जीवनदान मिळतंय योगेशला आणि धावफलक 2 ने पुढे सरसावतंय धावफलक जाऊन पोहोचले ते 37 या आकड्यावरती पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय निर्धाव चेंडूची सांगता करताना धावफलक स्थिर आहे 37 या आकड्यावरती पंचांचा इशारा तो चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय 22च्या स्वरूपात 1 धाव वाढते धावफलक जाऊन पोहोचते ते 38 या आकड्यावरती 2 षटकानंतर धावफलक 38 तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले जर्मन स्पोर्ट्स वाकोडे संघाकडून अनिकेत मेंढकरला
गोलंदाजीमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. अनिकेतने वेध घेतलाय भूषण पाटीलकडे. तिसऱ्या षटकासाठी भूषण पाटीलला आमंत्रित केलं जात आहे जनमान स्पोर्ट्स वाकोडे संघाकडून. स्ट्रायकिंग एंडला ओमकार असेल. फलंदाजी पाहायला गेलं ना नवयुग 11 भोर या संघाची उत्कृष्ट अशी फलंदाजी फळी पाहायला मिळते. योगेश आहे, ओमकार आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? ओमकारने कॉल दिलाय पण योगेशने थांबवलं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 39 या आकड्यावरती. योगेशच्या बॅटमधून फटके सजवले जात आहेत. स्ट्रायकिंग वरती राहणं गरजेचं आहे योगेशचा. फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न तर पूर्णपणे केला होता पण त्या प्रयत्नांना यश येत नाहीये. धावचीच्या स्वरूपात पंचांकडे अपील केलीये आणि ती पंचांनी अपील फेटाळली. सर डिक्लेअर मध्ये गेले का? 2 धावांवरती समाधान मानावं लागेल योगेशला. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय 41 या आकड्यावरती. योगेशच्या बॅट मधून फटका सजवला जातोय. चेंडू जातो सेकंड टियर वरतून सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकातील 3 चेंडू. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती योगेश सनस काय फलंदाजी करतोय. वैयक्तिक 35 धावांवरती खेळी करतो योगेश सनस. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल. पठाण घनसोली मधून बिलॉंग करतो हा खेळाडू. कॉलनी क्रिकेट खेळत असताना भरपूर योगदान राहिले कॉलनी क्रिकेट साठी. पुन्हा एकदा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. स्लिप झाला होता. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळाले योगेशला. धावफलक 2 ने पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 49 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होतोय. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो भूषण पाटील. वाकोडे संघाकडे सुद्धा तेवढे तुल्यबळ असे खेळाडू आहेत. भूषण पाटील, अनिकेत मेंढकर, स्वप्नील पाटील. पुन्हा एकदा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न योगेशचा. 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय ते 51 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील सांघिक तिसरं अर्धशतक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नवयुग 11 भोर संघाकडून. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. लॉफ्ट झालाय. चेंडू घोषंगी क्षेत्रात गेलाय. 22च्या डिक्लेअर स्वरूपात 1 धाव येते. धावफलक जाऊन पोहोचते ते 52 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नवयुग 11 भोर संघाने धावफलकावरती 52 धावा लगावल्यात. शेवटचं षटक, निर्णायक षटक कोण हाताळणार? आविष्कार अंडर 22 चा हा खेळाडू जनमान स्पोर्ट्स वाकोडे संघाकडून खेळत असताना स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी आला आविष्कार. एक निर्णायक षटक. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल ओमकार.
पंचांचा इशारा येतो. नियम क्रमांक 22 उल्लंघन करताना आविष्कार वाईड +1 अशा 2 धावांची भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते ते 54 या आकड्यावरती. शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचांकडे अपील केली आहे आणि त्रिफळाची झालाय. ओमकार लेग बिफोर विकेट. क्षमा करा तर हिट विकेटचा शिकार घडलाय. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतोय आकाश योगेशची साथ देण्यासाठी. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय आविष्कार. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा ते बिमर पद्धतीचा चेंडू खेळवला जातोय. नो +1 धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. छप्पन्न या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. नवयुग 11 बोर. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट ऑन स्ट्राइक. मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे शरद जाधवच्या हातातून चेंडू टॉस झाला. एक सेफ हँड म्हणून ओळखलं जातं जयहनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे संघाचा शरद जाधव, पण आता कुठेतरी चुकी होते. हातातून चेंडू टॉस झाला. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं आकाशला. स्ट्रायकिंग एंड वरती गेला योगेश. वैयक्तिक 40 धावांवरती खेळतो योगेश सनस. वरुण राजाने सुद्धा हळूहळू हजेरी लावायचं मनात धरलंय वाटतं. आविष्कार वरती आक्रमण केलंय योगेशने. पहिला चेंडू फेस करत असताना आविष्कारचा योगेशने आक्रमण केलंय. षटकाराच्या स्वरूपात धावफलक 6 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 63 या आकड्यावरती. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 63 या आकड्यावरती. अजूनही स्लॉग ओव्हरच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राइक योगेश सनस वैयक्तिक 46 धावांची खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन डिक्लेअर. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 65 या आकड्यावरती. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हरचा षटक ऑन स्ट्राइक योगेश सनस. मोठा फटका आला योगेशच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॅट उंचवायचे योगेश सनस. वैयक्तिक 51. 54 धावांची खेळी. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे स्लॉग ओव्हरचा. योगेश सनस कॉलनी क्रिकेट मधून खेळत असताना ज्या नावाला पठाण म्हणून ओळखलं जातं असा योगेश सनस फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट असा
फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो योगेश सनस. मोठा फटका सजवायचा होता, शेवटचा चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी अनिकेत मेनकर आलाय क्षेत्ररक्षक. दुसरी धाव सुद्धा तेवढ्याच सहजतेने पूर्ण करतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने. चौथ्या धावेचा प्रयत्न असेल योगेशचा. आणि काय रनिंग बिटवीन द विकेट योगेश सनसचा. 4 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय. जरी मोठा फटका सजवता आला नाही ना तरी धावून 4 धावा या योगेश सनस आणि आकाशने आपल्या संघासाठी एकवटल्या आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते 75 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 76 ची गरज जैन स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द संघाला. पाहायला गेलं ना अरविंद सर तर जैन स्पोर्ट्स वाकुर्डे संघाकडे तेवढे, त्यांच्याकडे सुद्धा तेवढे तुल्यबळ असे खेळाडू आहेत, तेवढे फलंदाज आहेत. स्वप्नील पाटील असो, भूषण पाटील असो, अनिकेत मेंढकर. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जैन स्पोर्ट्स वाकोडे संघाकडून ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळेल. भूषण पाटील आणि स्वप्नील पाटील. नवयुग 11 भोर संघ क्षेत्ररक्षण सजवतोय. 24 चेंडू 76 च ध्येय जैन स्पोर्ट्स वाकोडे संघाकडे. लबर बॉल क्रिकेट मध्ये पाहायला गेलं ना अरविंद सर कोणतंही ध्येय मोठं नाहीये. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नवयुग 11 भोर.
आयोजक चेंडू पुरवायचे आहेत. मनोज पाटील, शिवकुमार पाटील, वैभव पाटील, सुहास कांबळे. आयोजन कमिटी विनंती असेल चेंडू पुरवा. वैभव पाटील, सुहास कांबळे, शिवकुमार पाटील, मनोज पाटील.
धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 6 या आकड्यावरती. फटका सजवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आकाश. झाली बाहेर गेले. घेऊन द्या ना तुमच्यावर. अरे ते बेंच चुती आहे. अरे तू घे ना गाण्या. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. स्ट्रायकिंग एंडवरती भूषण पाटील पाहायला मिळतोय. फटका सजवण्याचा प्रयत्न झेल झाला असता. मोठा मासा गळाला लागला असता. भूषण पाटील कुठेतरी चुकी होते. नवयुग इलेव्हन भोर संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि एक धाव घेण्यात यश मिळतंय. भूषणला धावफलक जाऊन पोहोचतंय ते 7 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7. मोठा फटका स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून सजवला जातोय. सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. 13 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 13 या आकड्यावरती. बेलदारवाडी संघ मंचावरती यायचंय. बेलदारवाडी संघाचा संघनायक अरविंद मस्कर या मंचावरती आणि डावलवाडी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. दुसऱ्या फेरीतील सामना रंगला जाणार आहे. बेलदारवाडी विरुद्ध डावलवाडी. एका बाजूला अरविंद मस्कर, एका बाजूला जनार्दन मंदार. दुसऱ्या फेरीचा हा सामना आपल्या समोर रंगेल. बेलदारवाडी संघाचा संघनायक अरविंद मस्कर मंचावरती या. वैयक्तिक पहिला दुसऱ्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय योगेश सनस. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल भूषण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतः प्रयत्न केला योगेशने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? थांबवले स्वप्नीलने. भूषणला एका धावेवरती समाधान मानावं लागेल. भूषणला धावफलक जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावरती. डावलवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर हे षटक संपण्यापूर्वी आपण आपला निर्णय कळवायचा आहे. डावलवाडी संघ दुसरा चेंडू घेऊन येतो. योग्य सामना करेल स्वप्नील पाटील. मोठा फटका. योगेश्वर आक्रमण केलंय. स्वप्नील पाटीलने मोठ्या फटक्याने स्वागत करतोय. स्वप्नील पाटील. योगेश सनस धावफलक 6 ने पुढे सरसावतोय 20 या आकड्यावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होतो योगेश. सामना करेल स्वप्नील. सन्मान दिलाय स्वप्नीलने योगेशच्या चेंडूवरती. सर डिक्लेअर आहे ना? नाही, डॉट डिलिव्हरी. आणि निर्धाव चेंडूची सांगता केली आहे योगेशने. मोठा फटका स्वप्नीलच्या बॅट मधून योगेशवरती पुन्हा एकदा घाणाघाती प्रहार केला जातोय. स्वप्नील पाटील ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे संघाचा खेळाडू. धावफलक जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजून 2 चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक. ऑन स्ट्राइक जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्दचा बाहुबली स्वप्नील पाटील ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय.
यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय, एक धाव पूर्ण केली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट, धाव फलक जाऊन पोहोचले ते 27 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलक 27. शेवटचा चेंडू. सर 5 चेंडू झालेत, 5 चेंडू झालेत. नाही झालेले इथं आम्ही आहे सर. 5 चेंडू झालेत, 5. पहिल्या चेंडूवरती 1 रन, दुसऱ्या चेंडूवरती 6. पहिल्यावरती 1 रन आली, दुसऱ्यावरती 6 मारला, तिसऱ्यावरती डॉट आला, परत 6 मारला आणि परत 1 रन आली. 3 बॉल डॉट आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 27 या आकड्यावरती. आणि डावलवाडी संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर बेलदारवाडी संघाला क्षेत्ररक्षण सजवायचंय. येणारे 12 चेंडू. बारा चेंडू 49 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील पाटील. पहिल्या चेंडूवरती ओमकारचा सत्कार केला जातोय षटकाराच्या स्वरूपात. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतोय. तेहतीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती स्वप्नील पाटीलने मोठा फटका सजवला. पुन्हा एकदा सज्ज होतो ओमकार. ऑन स्ट्राइक स्वप्नील पाटील. जसं मी म्हटलं होतं ना राज सर, जर्मन स्पोर्ट्स वाकोटे संघाकडे तेवढे बलाढ्य असे फलंदाज सुद्धा आहेत. पंचांचा इशारा तो 22च्या स्वरूपात एक धाव येते. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 34 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलाय. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी स्वप्नील पाटीलने कॉल दिलाय. तेवढे सजगतेने भूषण पाटीलने रिस्पॉन्स केलाय. धावफलक 3 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 37 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. भीमर पद्धतीचा चेंडू हाताळला होता ओमकारने. स्वप्नील पाटील नाम तो सुना होगा. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द संघाचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं असा स्वप्नील पाटील मैदानाच्या आतमध्ये आक्रोश करताना पाहायला मिळतोय. ओमकारवरती आक्रमण चढवलंय स्वप्नीलने आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 43 या आकड्यावरती. टीम मीटिंग घ्यायची नाहीये योगेश सनस. 9 चेंडू 33 ची गरज. ऑन स्ट्राइक स्वप्नील पाटील जय हनुमान स्पोर्ट्स वाकोडे खुर्द संघाचा बाहुबली. गोलंदाजी मार्क वरती ओमकार पाहायला मिळतो आपल्याला.
अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत ओमकारच्या या षटकातील. स्ट्राईक वरती स्वप्नील पाटील. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल का? भूषणने कॉल दिलाय पण स्वप्नीलने थांबवलं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल स्वप्नीलला. धावफलक एक पुढे सरसावतंय 44 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 44 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आता भूषण पाटील. वीर चषक 2025 चा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता भूषण पाटील. मोठा फटका येईल का भूषणच्या बॅट मधून? आणि मोठा फटका सजवलाय. कामे मॅन ऑफ द सिरीज जिंकली होती वीर चषक 2025 ची. संबोधून सांगताना मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील षटकाराने स्वागत करतो ओमकारचं. धावफलक 6 ने पुढे सरसावतंय 50 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू ओमकारच्या गोलंदाजीतील. येणारे 7 चेंडू. 7:26 ची गरज. पुन्हा एकदा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा सर. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. स्ट्राईक वरती 6 चेंडू 25 ची गरज. स्ट्रायकिंग वरती ज्याला राहायचंय असा स्वप्नील पाटील आता आपल्याला पाहायला मिळेल. जर्मन स्पोर्ट्स वाकोडे संघ कुठेतरी आशा पल्लवित झाल्यात. 6 चेंडू 25 ची गरज. शेवटचा षटक कोण हाताळणार? नवयुग 11 भोर या संघाकडून आमंत्रित केले गेले. टीम मीटिंग घेऊ नका. खूप वेळ आपला दवडला जातोय. शेवटचा स्लॉग ओव्हरचा षटक. गोलंदाजी मार्क वरती आलाय अविनाश. 6 चेंडू 25 डिफेंड करण्यासाठी नवयुग 11 भोर संघाकडून. स्पीडअप घ्यायचंय. आयोजकांना मदत करायची आहे. सहा चेंडू 25 ऑन स्ट्राईक. स्वप्नील पाटील. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? फटका सजवला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावतीये 57 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू 19 धावांची गरज. ऑन स्ट्राईक स्वप्नील पाटील. फलंदाजी करताना मी म्हटलं होतं राज सर जर्मन स्पोर्ट्स वाकोडे संघाकडे सुद्धा तेवढे तुल्यबळ असे खेळाडू आहेत, फलंदाज आहेत. त्यामध्ये अग्रगण्य नाव घेतलं जातं स्वप्नील पाटील, भूषण पाटील, अनिकेत मेंढकर यांचं. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग घेऊ नका. वैयक्तिक 41 धावांवरती स्वप्नील पाटील खेळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. प्रेशर दबाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. येणारे 5 चेंडू 18 ची गरज. जर्मन स्पोर्ट्स वाकोडे खुर्द की नवयुग 11 भोर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? भूषण पाटीलने कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी जीवाच्या आकांताने पळत असताना मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील. धावा 2 आल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावतीये 60 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू 16 ची गरज. ऑन स्ट्राईक स्वप्नील पाटील.
पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, प्रेशर आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये. अवीच्या डोक्यामध्ये काय शिजतंय, काय घडतंय. 4 चेंडू 15ची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, स्टान्स मध्ये परिवर्तन. ओव्हर द विकेट आलाय अवी. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. स्वप्नीलच्या बॅट मधून लॉफ झाला होता चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय. या चुकीचं काय खामियाजा भुगतावा लागेल, कारण स्वप्नील पाटील खूप मोठी विकेट होती जय हनुमान स्पोर्ट्स वाकोर्डे संघासाठी. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये आणि झेल सुटला जातोय. जीवदान मिळते स्वप्नीलला. येणारे 3 चेंडू 13ची गरज. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. अविनाश कुठेतरी चुकी करतोय. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 64 या आकड्यावरती. 3 चेंडू 12ची गरज. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला गेले ना, योगेश सनस कुठेतरी नाराज असतील अवीवरती. पंचांचा इशारा आलाय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावफलक जाऊन पोहोचता येते 65 या आकड्यावरती. 3 चेंडू 11ची गरज. कुठेतरी प्रेशर आहे, दबाव आहे अवीकडे, अवीच्या डोक्यावरती. एक मोठा फटका आणि त्या फटक्याने जय हनुमान स्पोर्ट्स वाकोर्डे खुर्द संघाला या मॅच मध्ये इन केले. येणारे 2 चेंडू 5ची गरज. टीम मीटिंग घेऊ नका कृपा करा. 2 चेंडू 5ची गरज. स्वप्नील पाटील बॅट वरती करायचे. वैयक्तिक 50 धावा पूर्ण झाल्यात स्वप्नील पाटीलच्या. 2 चेंडू 5ची गरज. जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळतोय वाकोर्डे संघाच्या पवेलियन मध्ये. पंच आहेत, पंचांच्या भूमिकेत MC11 लेवलचे पंच आपल्याला प्राप्त झालेत. वाईटच्या स्वरूपात धावफलक 1 ने पुढे. आणि मोठ्या फटक्याने जय हनुमान स्पोर्ट्स वाकोर्डे खुर्द पुढच्या फेरीस पात्र झालाय. काय फलंदाजी स्वप्नील पाटील. आणि पाहायला गेलं ना, योगेश सनस याची सुद्धा फलंदाजी काय वावगी ठरली नाहीये. खूप छान फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जाऊया यानंतर होणारा सामना आपल्या समोर रंगला जातोय. वीर 11 बेलदारवाडी विरुद्ध डावलवाडी संघ. दुसऱ्या फेरीतील हा सामना. विद्यमान सामन्यामध्ये जय हनुमान स्पोर्ट्स वाकोर्डे खुर्द विजयी ठरलाय. हार्ड लक बॅड लक नवयुग 11 भोर संघ. आणि या विद्यमान सामन्याचा सामनावीर ठरलाय नन ऑफ अदर दॅन वाकोर्डे संघाचा बाहुबली स्वप्नील